वाटप करण्यात आलेल्या 1961च्या काळामध्ये ज्या सरकारी जमिनी लोकांच्या वाटप करण्यात आलेल्या त्या नवीन जुन्या शर्तीच्या सगळ्या जमिनी होत्या आणि त्याला नियम आणि अटी हे लागू करण्यात आलेले होते आणि जर त्याच्या नियम आणि अटी आणि ज्या काही शर्ती आहेत जर एखाद्याने त्या शर्ती भंग केल्या तर ती सरकार जमा होऊन जायची। तर आता शासनाने हा एक परिपत्रक काढलेला आहे की शर्त भंग झालेल्या जमिनी ज्या असतील आणि जरी त्यांनी कोणत्याही नियम आणि अटी जर त्यांनी उल्लंघन केलं असेल तरी त्या त्यांना नियमित करण्यात येणार आहेत आणि ज्या वाटप केलेल्या जमिनी आहेत त्या परत त्यांच्या नावाने करण्यात येणार आहेत आणि त्यांचा जो जे काही नजराणा आहे तो तुम्हाला तिथे भरावा लागणार आहे। अशा प्रकारचं 10 जुलै 2026 या दिवशी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। तर आपण पूर्ण परिपत्रक वाचून त्याच्यात डिटेल आपण घेणार आहे की कशा प्रकारे ते परिपत्रक काम करणार आहे आणि त्यांना त्याच्यावरून लोकांना काय फायदा होणार आहे। तर उशीर न करता आपण परिपत्रक वाचायला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की अर्धवट जर व्हिडिओ बघितला तर ह्याच्यात ज्या नियम आणि अटी आणि जे काही त्यांनी कायदे दिलेले आहेत, नवीन जो कायदा तयार करण्यात आलेला आहे तो पण तुम्हाला मी त्याच्यात समजवणार आहे। तर घाई करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजणार आहे की कशा प्रकारची माहिती आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघत असतील दिनांक आहे 10 जुलै 2026 आणि इथे तुम्ही आपण बघणार आहात की महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनीची सक्षम प्राधिकाराच्या परवानगीशिवाय एकापेक्षा जास्त वेळा हस्तांतरण झाल्यास झालेल्या शर्तभंग नियमाकुल करताना करावयाच्या कार्यपायी पद्धत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्याबाबतचा हा त्यांचं शासन परिपत्रक आहे, महसूल व वन विभाग, आणि हा त्याचा क्रमांक आहे। तर आपण बघणार आहे त्याची प्रस्तावना ही भरपूर मोठी आहे। आपण फक्त हे दोनच टॉपिक वाचणार आहेत आणि त्याच्यानंतर शासन निर्णय जो आहे तो आपण घेणार आहे। तर महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम 2018 अन्वये कलम 29 अन्वये सुधारणा करून महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 च्या कलम 27 व 28 अन्वये वाटप करण्यात आलेल्या शेतजमिनी झालेल्या शर्तभंगाच्या अनुषंगाने जमीन सरकार जमा न करता उक्त अधिनियमाच्या विहित केलेल्या रक्कम आकारून शर्तभंग नियमाकुल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। आता त्यानंतर महाराष्ट्र जमीन धारण्याची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम 2023 अन्वये कलम 29/3 मध्ये सुधारणा करून शर्तभंग नियमकुल करण्यासाठी विहित केलेल्या रकमेमध्ये महाराष्ट्र मुद्रांक संपत्तीचे वास्तविक बाजार मूल्य ठरवणे नियमित 1995च्या नियम 1995 यांच्या तरतुदीने प्रसिद्ध केलेल्या प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार अशा जमिनीच्या निश्चित केलेल्या बाजार मूल्याचा 75% इतकी रक्कम सुधारणा करण्यात आलेली आहे। वरील तरतूद स्वयंस्पष्ट असल्या तरी आता महाराष्ट्र जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनीचे सक्षम प्राधिकारांच्या पूर्व परवानगीशिवाय एकापेक्षा जास्त वेळा हस्तांतरण झाले असल्यास प्रत्येक हस्तांतरणावेळी झालेल्या शर्तभंग नियमाकुल करण्यासाठी रक्कम आकारावी किंवा कसे आणि त्याची किती रक्कम आकारायची याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना अडचणी जाणवत असल्यानं शासनाचा निर्देश आले आहे। आता उक्त अधिनियमाच्या वाटप केलेल्या जमिनीची सक्षम प्राधिकाराच्या पूर्व परवानगीशिवाय सुमारे 3 ते 4 वेळा हस्तांतरण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत। त्यापैकी काही प्रकरणामध्ये ज्यांना प्रथमच मूळ शर्तभंग केला तर ती घटना सुमारे 30-40 वर्षापूर्वी असते व अशी प्रकरणाची प्रकरणे सर्वसाधारणपणे दर 15-20 वर्षांनी होत असल्याने दिसून येते। अशा प्रकरणी विद्यमान जमीन धारकाकडून यापूर्वी झालेल्या सर्व शर्तभंगाची रक्कम वसूल करण्याची झाल्यास सदर कार्यवाही विद्यमान जमीन धारकांवर अन्यायकारक ठरेल तसेच अर्थव्ययात देखील असेल। सबब अशा परिस्थितीत विद्यमान जमीन धारकाकडून यापूर्वी झालेल्या प्रत्येक शर्तभंगांना रक्कम वसूल करणे उचित होणार नाही। चौथी आहे त्यांना सध्या स्थितीत एकापेक्षा जास्त वेळा शर्तभंग झाल्यास प्रकरणी करावयाच्या कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारचा धोरण स्पष्टीकरण अस्तित्वात नाही तरी महाराष्ट्र जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनीचे सक्षम प्राधिकारांच्या परवानगीशिवाय एकापेक्षा जास्त वेळा हस्तांतरण झाल्यास प्रकरण झालेला शर्तभंग नियमाकुल करण्याकरिता आकाराच्या रकमेवर सर्व संबंधित क्षेत्रीय महसूल यंत्रणा क्षेत्रीय महसूल अधिकाऱ्यांना सर्वकष सूचना देण्याच्या बाबत हा शासनाचा विचाराधीन होती। आता परिपत्रक त्यांनी काय काढलेले आहे ते पण आपण वाचणार आहे की शासनाचं परिपत्रक अशा प्रकारे आहे की उपयुक्त पार्श्वभूमीच्या आधारे महसूल विभागाच्या सर्व संबंधित क्षेत्रीय यंत्रणा व क्षेत्रीय अधिकारी यांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहे। काय सूचना आहेत ते पण आता बघणार आहे।
की महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनीचे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कितीही वेळा हस्तांतरण झाले असले तरी प्रस्तुत प्रकरणी झालेल्या शेवटचा शर्तभंग हा एकमेव शर्तभंग समजून सदर शर्तभंग नियमाकुल करण्याकरिता शासन अधिसूचना महसूल व वन विभाग 19/1/2024 मध्ये तरतुदीनुसार कार्यवाही करावी. म्हणजे इथे त्यांनी काय लिहिलं आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात समजवतो की 1961 प्रमाणे वाटप केलेल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर भोगवटदार 2 लिहिलेलं असतं, बरोबर आहे. आणि भोगवटदार 2 मध्ये तुम्ही जर शेरा बघितला इतर हक्कामध्ये तर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी अशा प्रकारचा तिथे शेरा असतो. तरी जुन्या काळी काय झालं की या ज्या शर्ती आणि अटी आहेत त्या तिथे भंग करण्यात आल्या आणि पूर्व परवानगी न घेता त्यांनी ते विक्री करून टाकली आणि विक्री केली याचाच अर्थ त्यांनी शर्तभंग केलेला आहे. आणि शर्तभंग एकदा झाला की शासनाच्या निर्देशनास आलं आणि त्यांनी ते जे सातबारे होते ते परत सरकार जमा करून टाकले आणि महाराष्ट्र शासन हे तिथे नाव लावण्यात आलं. आता त्यांनी त्याच्यातच सुधारणा केलेली आहे की ज्या लोकांचे शर्तभंग झालेले आहेत त्यांनी आता त्याचा जो नजराणा आहे तो तुम्हाला तो भरावा लागेल आणि परत तुमचे जे सातबारे आहेत ते तुमचे नियमाकुल करण्यात येणार आहेत. म्हणजे त्या प्रकारे त्यांनी हा आदेश काढलेला आहे. आता पुन्हा शर्तभंग केल्यास तो शर्तभंग शासन अधिसूचना 19/1/2024 नुसार पुन्हा नियमित करणे आवश्यक राहील. म्हणजे एकदा तुमचं प्रकरण नियमित केलं आणि जर परत तुम्ही शर्तभंग केली, आता याच्यात समजून घ्या की तुम्ही आता जर शर्तभंग केलं तर तुम्हाला तिथे डायरेक्ट भोगवटा 2 मधून 1 मध्ये नाही आणणार, भोगवटा 2च राहणार. फक्त जो सरकार हा शेरा आलेला तो निघून जाईल आणि ज्यांना वाटप करण्यात आलेल्या त्यांचं तिथे नाव लागेल आणि नाव लागल्यानंतर भोगवटा 2 असणार, तिथे सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी अशा प्रकारचा शेरा हा कायम राहणार. आणि परत जर तुम्ही तशी चूक केली तर तुम्हाला हे जो नजराणा आहे जो दंड आहे तो परत तिथे भरावा लागणार आहे. तर त्याच्यानंतर जर भोगवटा 2 असेल तर त्यासाठी शासनाने बरेच निर्णय घेतलेले आहेत की भोगवटा 2च्या जमिनी भोगवटा 1 मध्ये सुद्धा तिथे करण्यात येणार आहे. तर त्याचा जो प्रोसेस आहे ती पण तुम्ही बघू शकता. त्याचे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शन वर देईन किंवा आपल्या चॅनलवर भरपूर भोगवटा 2चे निर्णयाचे मागील मी व्हिडिओ बनवलेले आहेत. अधिवेशनात सुद्धा जे निर्णय झालेले आहेत परिपत्रक जितके निघाले ते सगळेच दिलेले आहेत. तर नक्कीच जाऊन तुम्ही चेक करा. इथे आय बटनवर पण मी व्हिडिओ देईन आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा व्हिडिओ देईन. आता आहे जो वाचला आपण, आता आहे अशा शर्तभंग नियमित केल्यानंतर संबंधित धारकास ही जमीन महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा भोगवटा 2 वर्ग 2 चे भोगवटा वर्ग 2 मध्ये रूपांतर करणे नियम 2026 नुसार जमीन भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा अथवा जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने अन्य व्यक्तीस हस्तांतरित करण्याचा अधिकार प्राप्त होईल. जे मी आता मगाशी बोललो त्याचप्रमाणे नंतर तुम्हाला त्याचा अधिकार तो प्राप्त होणार आहे. आणि हा जो GR आहे तो www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्यांनी प्रसारित केलेला आहे. तर अशा प्रकारची ही माहिती होती आणि हा GR काढलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं अजून जर याच्यात काही सुधारणा करण्यात यावी अशी जर तुमची मागणी असेल तरी तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, GR आवडला असेल, शासनाचा हा निर्णय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ही माहिती पोहोचेल आणि ते त्यांना पण हे समजून येईल की अशा प्रकारे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे. तसं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कोणी नवीन चॅनलवर आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच अपडेट असलेले व्हिडिओ, शासनाचे निर्णयाचे व्हिडिओ, महसूलच्या कायद्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील. चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.